सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मलाही पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल अजित पवारांना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आपल्यातून जाऊन कालच्या 28 तारखेला जवळपास 2 महिने पूर्ण झालेले आहेत. 2 महिने, जवळपास 60 दिवसांपेक्षाही जास्तीचा काळ लोटला. विचार करा, कुणाला काय फरक पडला, कुणाचं काय गेलं? अजित पवारांच्या पक्षातला एकही आमदार, अजित पवारांच्या पक्षातला आता तो एकमेवच खासदार आहे म्हणा, त्यांच्या ना मंत्र्यांना, ना त्यांच्या आमदारांना, ना त्यांच्या नगरसेवकांना, ना त्यांच्या घरातल्यांना, याला विशेष अंडरलाईन करा, ना त्यांच्या घरातल्यांना कुणाला काय फरक पडला? एक अमोल मिटकरी, एक ठोंबरे पाटील त्यांच्या पक्षातनं, आणि इकडनं ही गोष्ट लावून धरणारे रोहित पवार. बघा ना, संपूर्ण अजितदादांचा पक्ष एका बाजूला ठेवा आणि इकडनं रोहित पवार ठेवा. रोहित पवारांच्या व्यतिरिक्त जर रोहित पवारांनी ही केस लावून नसती धरली, अजित पवारांचं प्रकरण तिसऱ्या दिवशीच ठप्प झालं होतं. इतर बातम्या आल्या, पवारांच्या बातम्या गुल झाल्या असत्या. जर रोहित पवारांनी, आजही लोकांच्या नजरेत हा घातपात की अपघात, कमीत कमी याच्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. याचं संपूर्ण मी श्रेय म्हणणार नाही, कारण ही श्रेयवादाची लढाई नाही, पण तरी सुद्धा या सगळ्याला फक्त आणि फक्त रोहित पवार एकमेव कारणीभूत आहेत. विचार करा, आजचाच व्हिडिओ मी पाहिला, किती घाणेरडी आणि भयानक गोष्ट. आणि ह्याच माणसाचा काल मी एक तुम्हाला शेर वाचून दाखवला होता. काय म्हणतो हा? यांचा एकमेव खासदार, यांचा प्रदेशाध्यक्ष, बिछडा कुछ इस अदा से, बिछडा कुछ इस, कालचाच त्यांच्या फेसबुकवर जाऊन तुम्ही वाचू शकता. स्वतःचा फोटो ठेवला आणि दादांची आठवण 2 महिन्यानंतर झाली पहिल्यांदा. बिछडा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई. मला तेवढी हिंदी पटपट वाचता येत नाही आणि हिंदी तेवढी माझी चांगली सुद्धा नाही, पण तरी आपण बोलूयात. यांना लिहिता येते, आपण बोलू तर शकतो. बिछडा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. हा शख्स जावा यासाठी कुणी पाण्यामध्ये देव ठेवले होते का? याच्यासाठीच तर रोहित पवार म्हणतायत चौकशी होऊ द्या, चौकशी होऊ द्या. ह्या शख्सची अडचण नेमकी कुणाला झाली होती, यासाठीच तर रोहित पवार म्हणतायत चौकशी होऊ द्या. मी तुम्हाला आजचा एक व्हिडिओ दाखवतो. मला वाटतं रायगडातला हा व्हिडिओ आहे, आदिती तटकरेंच्या मतदारसंघातला हा व्हिडिओ आहे. ज्या वेळेस आदिती तटकरेंच्या मतदारसंघामध्ये एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर ना अजित पवार, ना सुनेत्राताई पवार. चला आता दादांचं झालं, दादांचं आता काय राहिलं, आठवणी सुद्धा राहिल्या नाहीत. ना सुनेत्राताई पवार, ना त्यांच्या घरातलं कोणी, कोणाचेच फोटो नाहीत. फक्त तटकरेंचा फोटो मात्र, ज्या ठिकाणी अजितदादांचा फोटो असायला हवा त्या ठिकाणी तटकरेंचा फोटो मात्र असा रुबाबात उभा आहे. तुम्हाला ही बातमी नक्कीच पाहायला पाहिजे. जरी चुकभूल, काय म्हणतात त्याला, चुकीने झालं, खेद, दिलगिरी असे शब्द येतील, पण हे दिसतं तितकं सोपं नाहीये. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. हा फोटो आहे रायगडमधला. रायगडमध्ये राष्ट्रवादीचा एक कार्यक्रम स्थानिक पातळीवरचा होता. त्या फोटोमध्ये सुनील तटकरे हे स्टेजवर बसलेले दिसत आहेत, पण या स्टेजच्या मागे जो बॅनर आहे त्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे आणि इतर जे तिथले पदाधिकारी आहेत त्यांचा फोटो दिसतोय. त्या बॅनरमध्ये कुठेही अजित पवारांचा असेल किंवा सुनेत्रा पवार असतील यांचा कुठेही फोटो दिसत नाहीये. आणि या फोटोमुळेच आता चांगलंच राजकारण रंगल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात आदिती तटकरे यांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे, खुलासा दिलेला आहे, कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम झाला होता. हा खुलासा नेमका काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण याआधी याच्यावर राष्ट्रवादीचे म्हणजे पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी काय म्हटलेले आहे आणि अमोल मिटकरी यांनी सुद्धा याच्यावर काय म्हटलेलं आहे
हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर फोटो तुम्ही तो बघितला असेल की त्याच्यामध्ये दिसते की सुनील तटकरे समोर बसलेले आहेत, त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तिथे विभाग असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण जर बघितलं तर नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य यांचा भव्य सत्कार सोहळा असं म्हटलेलं आहे. 27 मार्च 2026 हा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये सुनील तटकरे हे आपल्याला समोर बसल्याचे पाहायला मिळत आहेत. या सगळ्या फोटोमध्ये कुठेही अजित पवार किंवा सुनेत्रा पवार ह्या दिसत नाही आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा फोटो आहे, सुनील तटकरेंचा फोटो आहे, आदिती तटकरेंचा फोटो आहे, पण अजित पवार किंवा सुनेत्रा पवारांचा कुठेही याच्यामध्ये फोटो नाही आहे. या सगळ्या वादानंतर आता रोहित पवार म्हणतायत की मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, याचा जिवंत उदाहरण जे आम्ही वारंवार बोलतोय, असं म्हणत रोहित पवार यांनी तोच फोटो शेअर केलेला आहे जिथे ज्या फोटोचा उल्लेख मी आधी केला होता. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी जरी तो फोटो शेअर केला नसला तरी सुद्धा त्यांनी अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचा एक फोटो शेअर केलेला आहे आणि एक प्रकारे नाव न घेता त्यांनी सुनील तटकरेंना स्टोला लगवलेला आहे. अमोल मिटकरी म्हणतायत, ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कोणी प्रयत्न करू नये, महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. हॅशटॅग प्रोटोकॉल असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता हा सगळा दिवसभर वाद सुरू होता, याच्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. या सगळ्यानंतर आदिती तटकरे यांनी आता या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. आदिती तटकरे काय म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांचा फोटो नव्हता, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. अजितदादा असतील, सुनेत्रा काकी असतील, यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी या निमित्ताने एक बरे झाले. स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे. बाकी काकींना पक्षाच्या कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच. धन्यवाद, असं आदिती तटकरे यांनी. या व्हिडिओ नंतर ज्या वेळेस महाराष्ट्रभर हे बॅनरचे फोटो व्हायरल झाले, त्यानंतर आदिती तटकरेंनी एक पोस्ट केली. पोस्टवर आम्ही किती, खर तर आदिती तटकरेंच्या बाबतीत एक गोष्ट सांगू का, वडील एक पाऊल मागे आहेत. तुम्हाला किती पटेल ही गोष्ट मला माहीत नाही, पण वडील एक पाऊल मागे आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा. काय पोस्ट होती की ज्याला कोणाला ह्या गोष्टीचं भांडवल करायचंय त्यांनी आजवर किती आरोप केले वगैरे वगैरे. ती पोस्ट तुम्ही आदिती तटकरेंच्या फेसबुकवर जाऊन किंवा ट्विटरवर जाऊन पहा. मला ती दाखवण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही, काडी मात्र इंटरेस्ट नाही. कारण काडी मात्र इंटरेस्ट यासाठी नाही, कारण ही असली माणसं ज्यांचे नेते मोदी शहा आहेत. एक तो लोढा मागून मागच्या बाकावर येतो चालत चालत, तर हा महाराष्ट्राचा मंत्री, ही महाराष्ट्राची मंत्री उठून मागच्या बाकावर जाते. म्हणजे लोढा मागच्या बाकावर बसू शकत नाही. आता ज्ञान पाजळणारे मला काय म्हणतील, विधानसभेमध्ये कुणी कुठे बसावं ही आसन व्यवस्था ठरलेली असते. एक लक्षात घ्या, सर्वसामान्य आमदार असते ना, समजू शकलो असतो. एक मंत्री आहे, महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री, जे काय असेल ते. या महिला बाल विकास कल्याण मंत्र्याला एक मानाचं स्थान आहे. जरी त्यांचं वय कमी असलं तरी त्या मंत्रालयाचं एक मानाचं स्थान आहे. लोढा मागच्या बाकावर बसू शकले असते, पण लोढा आल्यानंतर लोढांनाही तिथेच बसायचं होतं. लोढांना माहितीये मला कोण काय बोलणार. आमचं अर्ध मंत्रिमंडळ सगळं कुठे वरच्या की खालच्या खिशात हे काही मी सांगणार नाही इथे, हे तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती. पण लोढा आल्यानंतर कशा प्रकारे ह्या मागे जाऊन बसल्या हे तुम्हाला एकदा पाहायला हवं. म्हणून मी सांगतो, अजिबात कवडीचा रिस्पेक्ट आम्ही देऊ शकत नाही अशा व्यक्तिमत्वांना. व ते जप्त केले आहेत. त्या अनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही. आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे. नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल अगदी मनातलं सांगू का, हा व्हिडिओ पाहत असताना मला का कोणास ठाऊक अण्णाभाऊ साठेंच्या त्या ओळी आठवल्या. उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नाम शेष.
गोळी डामडामची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. यातलं जे पहिलं कडवं आहे ना, उठला मराठी देश, उठला मराठी देश. लोढा आल्यानंतर आमचा मराठी देश बघा कसा उठला, कसा मागच्या भागावर जाऊन बसला. आदर वगैरे सगळं ठीक असतो. आदर कुणाला द्यावा? आदरणीय व्यक्तिमत्वांना द्यावा. लक्षात घ्या, समजणाऱ्यांना समजलं असेल मी काय म्हणतोय ते. असो, ही यांची पद्धत आहे. यांची सूत्र जिकडून हलतात तिकडच्यांना हे आवडतात. हे काय ह्यांचा डिसरिस्पेक्ट करणार. लक्षात घ्या, कुठून ह्या सगळ्या गोष्टी हलतात. सगळे धागेदोरे कुणाच्या हातामध्ये आहेत. खरं तर त्या बॅनरवर तुम्ही पाहिला असाल मगाच्या, घड्याळाचं चिन्ह मात्र होतं. म्हणजे घड्याळाचं चिन्ह टाकायला विसरले नाही. जर विसरलेच असते तर घड्याळाचं चिन्हही विसरले असते. जसं अजितांच्या फोटोंना विसरले, सुनेत्राताईंच्या फोटोंना विसरले, घड्याळाचं चिन्ह मात्र विसरले नाहीत. जर अजूनही सुनेत्राताई वहिनींना जे ब्रीफिंग करतात, जे व्यवस्थित सांगतात काय घडतंय त्यांच्या पक्षामध्ये, त्यांना जर खरंच त्यांचा पक्ष वाचवायचा असेल तर ह्या गोष्टी व्यवस्थित सांगाव्या लागतील. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांच्या गटामध्ये जर कोणी पुढे त्यांच्या पक्षातली बंडाळी घडवून आणणार असेल तर ते हे एकमेव व्यक्तिमत्व. ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, हा पाळणा कालचा आम्ही पाहिला. कारण काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या त्या शोक सभेमध्ये आम्ही अदानी अंबानीच्या मध्ये बसून अशाच एका बाळाचे पाय पाहिले होते हसतानाचे. तुम्ही नाही पाहिलेत? मग हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पाहत असताना खरंच एक गोष्ट राहून राहून मनामध्ये येत होती. दादा, काही असो, तुम्ही राजकारणात किती यशस्वी झालात नाही झालात हा एक वेगळा भाग, पण तुम्ही जी माणसं कमावलीत ना, ती माणसं अतिशय घाणेरडी होती, अतिशय वंगाळ होती. राजकारण अगदी गजकरण झालंय हे या माणसांकडे पाहिल्यानंतर पदोपदी जाणवतं. आणि हे फक्त मलाच नाही, उभ्या महाराष्ट्राला हेच वाटतं. हे असं शोकसभेमध्ये म्हणजे किती तो चेहऱ्यावर दुःखाचा भाव, किती ते अतीव दुःख, काय बोलावं या सगळ्यावर. आता विचार करा, अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या पक्षाची जबाबदारी त्यांची मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, हे ठरवतील ना कुणाला द्यायची. कुणी कुठे बसायचं, कुणी कुठे उभं राहायचं, कुणी बसायचं की फक्तच उभं राहायचं, हे ठरवायचा अधिकार सुद्धा कुणाला माहितीये? प्रफुल्ल पटेलांना. जय पवार स्टेजवर कुठे बसणार, कुठे हात करून दाखवला जातो, असा हात करून दाखवला जातो, जय पवार कुठे बसणार हे प्रफुल्ल पटेल ठरवणार. काय राहिला दादांचा पक्ष? विचार करा, एवढा मोठा तुमचा नेता गेला, ज्याने तुम्हाला घडवलं, ज्याने तुम्हाला शेणापासून पेनापर्यंत आणलं. त्या नेत्याच्या मृत्यूनंतर एकही यांचा मायचा लाल, एकही आवाज उचले ना. ज्या अजितदादा पवारांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्यासाठी एकही बोलायला तयार होईना. रोहित पवारांनी स्पष्टपणे तोंडावर काढली, अरे काय करता असल्या सत्तेला, जी सत्ता तुम्हाला आवाज उचलू देत नाही, काय करता असल्या सत्तेचं? तुमचा नेता गेलाय, तुमचा अध्यक्ष गेलाय, तुम्ही आवाज किती उचलायला पाहिजे होता? एकही मायचाला लुटला नाही. सीबीआयला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, सीबीआय मोठी संस्था आहे, ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय? 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की सीबीआयकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारले केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी सीबीआयने ते स्वीकारलं. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपास स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात,
तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र, की बाबा ना आमचं काय झालं सीबीआयच्या एन्क्वायरी बद्दल, का अध्यक्ष महोदय का द्यावं लागतं? अहो कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र. बरं एवढंच नाही, ज्यावेळेस विलिनीकरणाचे प्रश्न विचारले जायचे रोहित पवारांना, रोहित पवार म्हणतात आमचा दादाच गेलाय. ज्याची खऱ्या अर्थाने ही इच्छा होती तो आमचा दादाच गेला. कमीत कमी ते विलिनीकरण सोडा, कारण त्या विलिनीकरणाचं नाव काढलं की ह्यांना असं वाटतं बापरे बापरे आता आमचं जातंय की काय सगळं, आता परत शरद पवार साहेबांच्या हातात पक्ष जातोय की काय, मग आमचं काय होणार? ज्या दिवशी यांचं विलिनीकरण होईल ना, समजा यांच्या पक्षातनं बाहेर पडणारा पहिला व्यक्ती हा तटकरे असेल आणि दुसरा व्यक्ती हा पटेल असेल. लिहून घ्या, हे काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही. म्हणे तुम्ही रोहित पवार म्हणताय तुम्ही कमीत कमी FIR घ्या, त्यांना त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करा, त्यांना न्याय मिळू द्या, ते विलिनीकरण राहू द्या बाजूला. जरा हा व्हिडिओ पहा. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काय फायदा नाही, आम्हाला करायचं पण नाही, कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. आनंद आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं, हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला, मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादांना न्याय तर द्या, त्याच्यासाठी FIR तर करा. साधी FIR होत नसेल तर अजितदादांना न्याय कसा मिळणार? गेल्या 2 महिन्यांपासून मी रोहित पवारांना अजितदादांचा मुद्दा उचलताना पाहतोय, त्यांचे विचार ऐकतोय, त्यांची भाषणं ऐकतोय, त्यांचे विधानसभेतले स्पीच ऐकतोय, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस पाहतोय. कशा प्रकारे प्रेझेंटेशनच्या मार्फत एका मागोमाग एक पुरावे ठेवून कशा प्रकारे ते दाखवतायत, जगाला दाखवतायत विचार कसे मांडले गेले पाहिजेत. महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सर्वांचा मान ठेवून आपलं म्हणणं कसं पटवून समजवायचं. मला का कुणास ठाऊक राष्ट्रवादीच्या भविष्यातल्या नेतृत्वाची त्यांची चिंता मिटली असावी. प्रगल्भ विचार, मी एका शब्दात सांगेन प्रगल्भ विचार. आणि अशा प्रकारे मुद्दे मांडताना सगळ्यांची मन जपायचं काम सुद्धा रोहित पवार करतात. ही किमया मात्र त्यांनी लिलया साधली. असो, विचार करा, ज्या वेळेस सावडाईच्या कार्यक्रमाच्या दिवशी हे तटकरे असतील, हे पटेल असतील, ही इतर मंडळी असतील, ही उपमुख्यमंत्री कुणाला करायचंय याच्यावर बैठका लावत होती. किती घाणेरडा विचार असेल हा. म्हणजे अजितदादांचे ते व्हिडिओ, अरे लय वंगाळ राजकारण, लय वंगाळ. दादा तुमच्या म्हणजे ते दिव्याखाली अंधार असतो तो त्याच म्हणीचा इथे उपयोग होतोय आणि शोभते ही म्हण इथे. तुमची माणसं लय वंगाळ निघाली दादा. तुम्ही आयुष्यात राजकारण 40-50 वर्ष केलं, पण माणसं तुम्ही खूप वंगाळ निवडलीत. का कुणास ठाऊक, लहान तोंडी मोठा घास घेतो दादा, चुकत असेल तर माफ करा, पण माणसं वंगाळ निवडलीत. बघा ना, जी माणसं तुम्ही मोठी केली त्या सर्वांनी तुम्हाला पाठ दाखवली दादा. मोठू माती देतो ना आपण, अशी शेवटची माती टाकतो, ती माती टाकली. त्याच्यानंतर पुढे काय? एकाने सुद्धा तुमचा विचार उचलून धरला नाही, तुमची इच्छा उचलून धरली नाही. तुमची जी इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची, सगळ्याला मोठू माती दिली. त्यामुळे विचार करा, आता सुनेत्राताई वहिनी यांनी वेळीच सावध व्हावं. आपल्या पक्षातले हे अनाजी पंत ओळखावेत, नाहीतर तुमचा पक्ष ही खाल्लेल्या ताटात हगणदारी करणारी मंडळी आहेत. हगणदारी खाल्लेल्या ताटात तुमच्या पक्षाचं किती शकलं होतील हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि ज्या पक्षासोबत तुम्ही राहताय, जो पक्ष तुम्ही घेऊन चाललाय सोबतीला पुढे, भारतीय जनता पक्ष, हा पक्ष कुणाच्या बापाचाच नाही. हा वेळ प्रसंगी आपलाही बाप विसरून जाईल. ह्या पक्षाच्या नादी लागून भले भले संपलेले आहेत.
शिवसेनेसारख्या जुन्या मित्राची काय अवस्था करून ठेवली यांनी, हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि हा कर्माचा फेरा आहे. शेवटी आपण एखाद्याच्या बाबतीत गद्दारी केली की ती गद्दारी फिरून आपल्यावर येतेच. एवढ्या लवकर येईल, किती उशिरा येईल माहीत नाही, पण ती येणार हे मात्र नक्की. घ्या काळजी आपल्या पक्षांची. बाकी जर उशीर झाला या सगळ्या गोष्टींमध्ये तर तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष या गोष्टी मात्र लवकरच पाहायला मिळतील. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.